श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, मी मीना तुळसकर. आज मी तुम्हाला पॅटेज करून दाखवणार आहे. चला तर बघूया साहित्य. बघा, हे मटार आहेत, हे उकडून ठेवलेले आहेत मी. त्याच्यात घालण्यासाठी पोहे आहेत पाव किलो, ही अर्धा किलो, म्हणजे अर्धा किलो नाही कमी आहे, बटाटी आहे उकडलेली. त्यामध्ये घालणार हे कोथिंबीर, आलं, लसूण, हे मिरच्या, हे बारीक वाटून मी घालणार आहे याच्यामध्ये. आणि त्याला लावण्यासाठी हा रवा आहे, हे तेल, लिंबाचा रस, हळद, थोडा हिंग, मालवणी मसाला, मीठ आणि थोडीशी साखर घालणार आहे चवीपुरती. हे मिरच्या घेतल्या आहेत मी 3 ओल्या, त्याचं बारीक करून त्याच्यात टाकते. याच्या लसणीच्या पाकळ्या आहेत, साधा म्हणजे 10 तरी आहेतच. आणि थोडंसं हे एवढं आलं घेतलंय. आणि आपल्या आवडीप्रमाणे आपण हे कोथिंबीर घ्यायची. हे सगळं वाटण करून घेते. बटाटा किसून घेतला आहे मी चांगला. हे बघा, त्याच्यामध्ये मी पोहे वगैरे सगळं मिक्स करते आणि नंतर मी दाखवते सगळं मिक्स केल्यावरती. हे बघा, ही मिरची पण अशी मी वाटून घेतली आहे. सगळं आलं, लसूण, मिरची आणि हे कोथिंबीर सगळं वाटून घेतलं. ते पण आता घालून घेते, याच्यामध्ये मिक्स करते. 1 चमचा हिंग घालते आणि ती हळद पण टाकते, अर्धा चमचा थोडी जास्त. मालवणी मसाला पण घालते, थोडासा घालते, जास्त नाही घालत, अर्धा चमचा पण नाही घालत आहे. थोडीशी साखर टाकते बस, चवीसाठी फक्त. लिंबाचा रस घालून घेते, 2 चमचे होता तो, छोटे पोहे खातात ते. आणि आता चमचे मी मीठ पण घालून घेते, 2 चमचे. लागला तर आपण परत घालायचं चवीप्रमाणे. पोहे पण घालून घेते चमचे. हे सगळं आपल्याला मिक्स करायचं आहे. नंतर आपण वाटणे पण थोडे थोडे करून घालायचे, मुरडून घालणार आहे असे, थोडे थोडे करून घालणार आहे. हे बघा, हे आता असं तयार झालंय. हे बघा, सगळं मळून घेतलं. मटार मी थोडे अक्केट ठेवले, कारण ते वर थोडे दिसले पाहिजे म्हणून. एकदम बारीक नाही मी केले. हे बघा, सगळं हे मळून घेतलंय मी. पहिला मी गॅस चालू करून तवा ठेवते त्याच्यावरती आणि करते. असं आता बनवते आणि असं सगळं करते. पातळच करते, ते चांगले तळते होते भाजते ते. पोहे आणि बटाटे घालून आणि मटार हे घालून सगळं मी बनवलेलं आहे. तुम्ही याच्यामध्ये एक हे पण घालू शकतो, आमचूर पावडर पण. मी लिंबाचा रस घातलाय. आता हे तेल मी टाकते सभोवती, आणि परतलंय नाही, मी परतून घेतले. एक हे होत आहे, एका बाजूने परतून घेतले, आता दुसऱ्या बाजूने परतून घेतले. आणि तेल असं सोडायचं. तेल माझं जरा तवा मोठा घालायचं, म्हणजे तिथं मागे होत जातं ते. थोडं थोडं तेल सोडते. दोन्ही बाजूने तेल परतताना तेल सोडायचं आणि भाजून घ्यायचं चांगलं. अशा प्रकारे मी सगळं करून घेते. एका बाजूने मी परतत आहे भाजतेला. भाजून चांगले दोन्ही बाजूने घ्यायचे. थोडं परत अजून थोडंसं तेल सोडते. अशा प्रकारे तुम्ही बनवा, नक्की करून बघा. ही जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. नक्की करून बघा. पोहे, बटाटा आणि मटार सगळं घालून असे कटलेट करून बघा, नक्की चांगले लागतात.